तुकोबराय म्हणाले, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आता उलट झालंय, कीर्तन करत जनतेचं पाया पडून घेतात, पण कोणताही कीर्तनकार समोरच्याच्या पाया पडत नाही. पाया पडती जन एकमेका म्हणत होते तुकोबराय. तुकोबरायने तर सरळ सांगितलं होतं, कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन, भाडखाई धन विटाळतो. म्हणजे कीर्तन विकणारे लोकांना तुकोबरायने शिव्या दिल्या. एकनाथ महाराज म्हणाले, आपलीची माता आपण भोगिता, तया प्रायश्चित्त काय द्यावे. एवढं स्पष्ट सांगूनही संतांचं ऐकायलाच तयार नाहीत, अशी आज परिस्थिती आहे. ते तर वयाच्या 18व्या वर्षी औंढा नागनाथाच्या मंदिरात देखील कीर्तन करायला गेले होते. एक अभंग असा, हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्शी तुम्ही काय को बनाया, नामा टाल विनाले के राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. यात असं म्हटलंय खुद्द नामदेव महाराजांनी की मी औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला गेलो असताना मला बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना शरण जातात आणि ज्ञानेश्वर महाराज आपली नाथ परंपरा संत नामदेवांच्या भक्ती परंपरेत विलीन करतात. असा तो प्रसंग आहे. म्हणून नाथ संप्रदाय हा वारकऱ्यांच्या भक्ती परंपरेत विलीन झाला तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने. आजही ती राजस्थानात विहीर आहे, ती विहीर दाखवून हा किस्सा सांगितला जातो. सर्वांना जय हरी. मी हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर. मी तसं लिखाण आणि साहित्यिक क्षेत्रातही नितीन सावंत नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये पूर्वीला विविध पंथ संप्रदाय आणि अनेक विचारधारा होत्या. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे वाद होते. या सगळ्यांचा महासमन्वय, या सगळ्यांची सांधेजोड म्हणजे वारकरी परंपरा आहे. आणि जिची टॅगलाईन म्हणून मला विचाराल तर ती टॅगलाईन आहे, कुण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्यामुळे सर्व पंथ संप्रदायाचा समन्वय आणि त्याचा अंतरंग म्हणून सगळ्यांना सामावून घेणं, याला मी वारकरी संप्रदाय म्हणतो, त्याचं अंतरंग मानतो. तर झालं असं की महाराष्ट्रामध्ये व्रत वैकल्य आणि काही कर्मकांडाचं अत्यंत स्तोम माजलं होतं. असं म्हटलं जातं, हेमाद्री पंडिताने चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि जो पूर्ण व्रत वैकल्यांवरच होता. 3 खंडातला तो ग्रंथ होता. एका व्यक्तीच्या किंवा स्त्रीच्या वाट्याला दिवसातून 15-16 व्रत वैकल्य यायची. म्हणजे दरवाजा शिंकुणे, अशुभ झालं तर काय करावं, हे झालं तर काय करावं, अशी अनेक कर्मकांडी प्रथा परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाल्या होत्या. त्याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचं की काय करावं काय नाही हा देखील जनतेत संभ्रम होता. जसं काशीला जावं, बनारसला जावं, अनेक तीर्थक्षेत्रांना जावं आणि तेही करता करता सर्वसामान्य जनतेच्या नाकी नऊ यायचे. आज घडीला जरी आपण काशीला जायचं म्हटलं तर एवढं खर्चिक ठरतं. त्या काळामध्ये तर 3-3, 4-4 महिन्याचा तो प्रवास पडायचा आणि त्यातूनही तिकडे लूट व्हायची. रस्त्याने देखील हिंस्र पशुपक्षी प्राण्यांचे हल्ले व्हायचे आणि त्यातून जनता नागवली जायची, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायची. हे सगळं तत्कालीन संतांनी बघितलं. अजून एक महत्त्वाचं की जो जगाशी आपला भारताचा व्यापार व्हायचा तो व्यापार ठप्प झाला होता, थांबला होता. जाती व्यवस्था जाचक बनत चालली होती, कर्मठ बनत चालली होती. अशा काळामध्ये ज्या कारागीर जाती होत्या त्या कारागीर जाती युरोपपर्यंत किंवा बाहेरच्या देशांमध्ये ज्या व्यापाराला जायच्या त्यांचा व्यापार थांबला होता. रामशरण शर्मा, डी कोसंबी, रोमिला थापर म्हणतात की कारागीर जातींना जातबंदिस्त केल्यामुळे त्यांनी गावाला लागेल एवढंच उत्पन्न काढणं सुरू केलं. जसं कुंभार असतील तर गावाला 100 मडके लागतील तर त्यांनी 100च मडके बनवायचे, त्यांच्या जाती व्यवस्थेची बंधनं आली. सुतार असतील त्यांनी लाकडी फर्निचर इथे लागेल तेवढंच बनवायचं, त्यांनी व्यापाराला पाठवता येईल हा विचारही करायचा नाही. अशा जाचक जाती व्यवस्थेमुळे, कर्मकांडी व्यवस्थेमुळे आणि जुलमी राजवटींमुळे क्रायसिसमध्ये सापडलेल्या कारागीर जातींनी अध्यात्माच्या दारात बंड करायचं ठरवलं. अध्यात्माच्या दारात म्हणजे एक तर त्यावेळेस काही असली लोकशाही नाही किंवा एखाद्या गावच्या पाटलाला, देशमुखाला किंवा डायरेक्ट राजाला जाऊन भांडावं तर ते हत्या करतील, काय हत्तीच्या पायाशी देतील, जिवे मारतील. मग काय करायचं? तर आपल्या आजूबाजूला जी विषमता दिसते, आपल्या आजूबाजूला जो अन्याय दिसतो, जे कर्मकांड दिसतं ते आपण देवाच्या दारामध्ये मांडायचं. आणि म्हणून पहिलं हे जे बंड झालं ते कारागीर जातींचं झालं असं म्हणायला हरकत नाही. संत नामदेवांनी हा विद्रोह केला, संत नामदेवांनी ही भूमिका घेतली.
तसं पाहता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नामदेवांच्या थोडंसं अगोदर जगज्योती महात्मा बसवण्णांनी देखील हाच विद्रोह केला होता. आणि बसवण्णा नामदेव यांच्या समकाळात मागे पुढे थोडंसं गुजरातमधून महाराष्ट्रात आलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देखील महानुभावांच्या रूपाने याच प्रकारचा एक क्रायसिस जनतेच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. म्हणून महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या बंडाचं, वारकरी चळवळीचं, भागवत धर्माचं जे पहिल्यांदा रणशिंग फुंकलं ते संत नामदेवांनी. त्यांचा जन्म तसा हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावचा. नरसी गावाच्या पासूनच काहीशा अंतरावर औंढा नागनाथ आहे. नामदेव नरसी गावातून औंढा नागनाथाला जे काही 3-4 मैलाचं असेल, 25-30 किलोमीटरचं असेल, या भागात नामदेव यायचे आणि त्या औंढ्याच्या केंद्रबिंदू असणाऱ्या तिथल्या मोठमोठ्या विद्वान, महाविद्वान लोकांशी ते चर्चा करायचे. याच्यातूनच त्यांची विसोबा खेचरांशी भेट झाली आणि सगुण साकार भक्तीचे उपासक असणारे नामदेव निर्गुण निराकार भक्तीकडे वळले. आणि मग त्यांनी ठरवलं अगोदर भारताचा दौरा करायचा, भारत भ्रमण करायचं आणि असं तीर्थक्षेत्र, असं दैवत शोधायचं जे सगळ्यांना कवीत घेईल, सामावून घेईल आणि मग बाकीच्यांचं प्रबोधन करायचं. असं करताना त्यांना पंढरपूरचा पांडुरंग हा सगळ्यांना कवेत घेईल, सामावून घेईल असा दैवत म्हणून मिळाला. आणि मग ते म्हणाले की या पांडुरंगाचं गुणगान गाणारे मी 100 कोटी अभंग करणार आहे, म्हणजे मी त्या पांडुरंगाचं तत्वज्ञान निर्माण करणार आहे. नामदेवांच्या अगोदर विठ्ठलाची यात्रा भरायची. नामदेवाच्या अगोदर पंढरपूरला अनेक लोक यायचे, म्हणजे विठ्ठलही होता, यात्राही होती, सगळं होतं. पण त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं तत्वज्ञान मात्र आकाराला आलेलं नव्हतं. ते आणायचं सर्वप्रथम रणशिंग जर कोणी फुंकला असेल, ती घोषणा जर कोणी केली असेल तर ती नामदेवांनी. त्यांचा तसा अभंग आहे, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, किंवा मी शतकोटी अभंग करेल म्हणणारा त्यांचा अभंग आहेत. आता ह्या नामदेवांच्या पहिल्या संत मंडळात तुम्हाला कोण दिसतं? मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे सगळे कारागीर जातीतले लोक आहेत, जे क्रायसिसमध्ये सापडलेल्या जातीतून ज्यांनी हे बंड केले. ज्याच्यामध्ये संत सेना महाराज न्हावी जातीतून आहेत. संत नरहरी महाराज हे सोनार समाजातून आहेत. संत गोरोबा काका हे कुंभार समाजातून आहेत. विसोबा खेचर हे लिंगायत चाटी समाजातून आहेत. त्याचबरोबर भोजलिंग काका हे सुतार समाजातून आहेत. अशा 18 पगड कारागीर जातीचे लोक नामदेवांच्या साथीला येतात आणि नामदेव आपलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, सभोवतालची परिस्थिती, महाराष्ट्राची परिस्थिती अभंगातून मांडतात आणि विठ्ठलाला समन्वयाचं प्रतीक बनवतात. ही संत चळवळीच्या निर्मितीच्या उदयाची पूर्व पार्श्वभूमी आहे, किंवा नामदेवांनी ती नवी भूमिका घेऊन सगळ्यांना एकत्रित केलं असं आपण म्हणायला काही हरकत नाही. हा, अगदी खरं. पुढच्या काळात वारी आणि स्पेसिफिक रूट आणि कसं जोडले गेले वारकरी संप्रदाय. आणि मग नामदेवांनी ठरवलं की ज्या त्या भागात जायचं, तिथल्या विद्वानांच्या भेटी घ्यायच्या आणि त्या लोकांना सांप्रदायाच्या संदर्भात आग्रह करायचा. आणि म्हणून तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आळंदीमध्ये सिद्ध बेटाच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि मुक्ताई ह्यांचा निवास होता. यांच्या कुटुंबावर एक नुकतीच वेळ येऊन गेली होती की कर्मठ सनातड्यांच्या त्या सगळ्या दबावाला बळी पडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. या 4 भावंडांचा छळ आळंदीमध्ये सुरू होता. आणि मग तिथे भोजलिंग काका राहायचे, जे सुतार समाजातले महाविद्वान संत होते. त्यांच्या लक्षात आलं की या 4 भावंडांना त्रास देणं सुरू आहे. संत भोजलिंग काका त्या 4 भावंडांकडे गेले, त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि सांगितलं आजपासून मी तुम्हाला संरक्षण देणार, मी तुमच्या सोबत आहे. आणि मग भोजलिंग काकांची आणि नामदेव महाराजांची भेट व्हायची. त्या भोजलिंग काकांनी या 4 भावंडांना नामदेवांच्या भेटीला आणलं आणि मग संत नामदेव आणि 4 भावंडांची भेट झाली. अशा प्रकारे एक जी नाथ संप्रदायाची शाखा तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे जी निवृत्तीनाथांकडे आली होती, पुढे ती निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांच्याकडे आली आणि मग ज्ञानदेवांच्या रूपाने ती नामदेवांच्याकडे आली आणि एक मोठी नाथ संप्रदायाची शाखा, सिद्ध संप्रदायाची शाखा वारकरी परंपरेला येऊन मिळाली. आणि मग नामदेवांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एक राजस्थानपर्यंत दौरा झाला तीर्थाटनाचा.
तुम्ही विचारल्याप्रमाणे की हे सगळं कसं शक्य झालं, तर नामदेव विविध ठिकाणी दौरे करत असत, तीर्थाटन करत असत आणि वारकरी परंपरेचं, विठ्ठलाचं महत्त्व ते लोकांना समजून सांगत असत. उत्तर भारतातून सुद्धा आपण दिंड्या पंढरपूरला आणूया या हिशोबाने संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक तीर्थाटनाचा दौरा राजस्थानपर्यंत झाला. राजस्थानमध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीचा एक मिथक आहे, एक किस्सा आहे. तो असा आहे की नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज एका झाडाखाली बसलेत. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मला तहान लागली आहे आणि पाणी तर विहिरीच्या तळाशी आहे, कसं प्यायचं? तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, तुम्ही योग सामर्थ्याने काहीही करू शकता. तुम्हाला योगाचे तुम्ही जाणते आहात, महान विद्वान आहात, तुम्हाला तळाचं पाणी पिणं काही अशक्य नाही. आणि म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच केलं. एका पक्षाचं रूप घेऊन ते तळाशी गेले आणि पाणी पिऊन ते वर आले. मग त्यांनी नामदेव महाराजांना प्रश्न केला, आता तुम्ही कसं पाणी पिणार? ते म्हणाले, योग सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही पिलं, मी भक्ती सामर्थ्याचा प्रचारक आहे, मी भक्ती परंपरेवर विश्वास ठेवणार आहे, माझा पांडुरंगावर, ईश्वरावर आढळ श्रद्धा आहे, त्याला गरज असेल तर ती विहीर भरेल आणि मला प्यायला पाणी मिळेल. आश्चर्य, ती विहीर भरली असं म्हटलं जातं. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ती विहीर भरली, तुम्ही पाणी प्यायला हरकत नाही. नामदेव महाराज म्हणतात, माझ्या भक्ती परंपरेचा माझा एवढा आढळ विश्वास आहे की ते पाणी माझ्या पायापर्यंत आलं पाहिजे किंवा ते हनुवटीला आलं पाहिजे आणि मग ते खरंच पाणी येतं आणि नामदेव महाराज ते पाणी पितात. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना शरण जातात आणि ज्ञानेश्वर महाराज आपली नाथ परंपरा संत नामदेवांच्या भक्ती परंपरेत विलीन करतात. असा तो प्रसंग आहे. म्हणून नाथ संप्रदाय हा वारकऱ्यांच्या भक्ती परंपरेत विलीन झाला, तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने. आजही ती राजस्थानात विहीर आहे, ती विहीर दाखवून हा किस्सा सांगितला जातो. याला चमत्कारिक दृष्टीने, मिथकीय दृष्टीने चमत्कारिक दृष्टीने न बघता मिथकीय सैद्धांतिक दृष्टीने पाहिलं तर असं लक्षात येतं की रस्त्याने ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवांची खूप चर्चा झाली आणि योग सामर्थ्याने फक्त एकट्याच व्यक्तीचं भलं होऊ शकतं, पण भक्ती सामर्थ्याने आपण सगळ्यांना कवीत घेऊ शकतो, सगळ्यांना सामावून घेऊ शकतो, हे पटवून देण्यामध्ये नामदेव महाराज यशस्वी झाले. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे याती कुळ गेले हरपुणी, श्रीरंगा वाचून नेनो काही ही भूमिका घेतली आणि भक्तीचा प्रचार करायला ते लागले. असा हा संप्रदाय एकेका संताला सोबत घेत घेत तो वाढत गेलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट जी झाली आहे नामदेवांच्या सोबत, ती ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतरची असं संशोधक म्हणतात. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांना जो प्रचंड त्रास झाला त्याच्यातून एकच त्यांना सांगण्यात आलं, एकच पर्याय आहे की तुम्ही शुद्धीपत्रक आणा आणि आळंदीत खुशाल राहावा. मग ते शुद्धीपत्रक आणण्याच्या निमित्ताने ते पैठणला आले. पैठणमध्ये त्यांना सांगण्यात आलं, हे तीर्थावळीच्या आणि ज्ञानदेव महाराजांच्या संदर्भात नामदेवांनी जे अभंग लिहिले त्यात आहे की त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही गो, खर आणि श्वान यांना वंदन करावं आणि आमच्या वरच्या ब्राह्मणांच्या संप्रदायात न येता अशा शूद्रातिशूद्रांच्या कुठल्या तरी संप्रदायात तुम्ही राहावं, आता तुम्हाला वर घेणार नाहीत. अशा प्रकारची ती शिक्षा झाली. रेड्यामुखी वेद वदवले वगैरे हे सगळं झालं. आणि मग संत ज्ञानेश्वर महाराज पुढे त्यांनी दिलेली शिक्षा किंवा त्यांनी सांगितलेलं सगळं पालन करत करत ते पुढे आपेगावला आणि आपल्या सगळ्या पुढच्या तीर्थक्षेत्राला गेले. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये ही जी सगळी ज्ञानेश्वरीची संकल्पना आली. पुढे सच्चिदानंद बाबा ह्यांना त्यांनी त्यासाठी पुढे नेमलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. पण या सगळ्या दरम्यान अजून त्यांची नामदेवांची भेट झालेली नव्हती. नामदेवांची आणि त्यांची भेट शेवटच्या 3 वर्षात झाली. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षी गेले, तेव्हा त्यावेळेला संत नामदेव महाराजांचं वय 23 वर्ष होतं किंवा 22 वर्ष होतं असं मानलं जातं. मग 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज गेले, तर त्याच्या आधी 3 वर्षांनी भेट मानली तर 18, 19, 20 किंवा 18, 19, 21 ह्या सगळ्या 18च्या वयाच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली आहे नामदेवांची. 18 वर्षाच्या पुढे नामदेव भेटतात, पण ज्ञानेश्वरी मात्र 18 वर्षाच्या अगोदर लिहिलेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान आणि नामदेवांची भेट झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचं अभंगांमधलं तत्वज्ञान हे तुम्हाला फरक दिसतो. त्यांच्या अभंगांमधलं तत्वज्ञान हे भक्ती परंपरेचा आग्रह धरणारं आणि सगुण निर्गुणचा सांगड घालणारं दिसतं. तर संत ज्ञानेश्वरीमधलं तत्वज्ञान त्यांचं एकूण भगवद्गीतेचं मराठीत आणणं,
द्वैत अद्वैताची मांडणी करणं हे तुम्हाला दिसतं. कीर्तन परंपरेचा जो उगम आहे किंवा त्याचे जनक आहेत ते संत नामदेवांना मानावं लागतं. कारण संत ज्ञानेश्वर महाराज आणि 4 भावंडांनी कंबर बांधून उभं राहून कीर्तन केल्याची आपल्याला तशी समकालीन साहित्यात नोंद सापडत नाही. परंतु संत नामदेव महाराजांच्या बद्दल अनेक संतांनी किंवा समकालीन साहित्यातही ते कीर्तन करतात असा उल्लेख आहे. ते तर वयाच्या 18व्या वर्षी औंढा नागनाथाच्या मंदिरात देखील कीर्तन करायला गेले होते. एक अभंग असा, हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया, नामा टाल विना लेके राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. यात असं म्हटलंय खुद्द नामदेव महाराजांनी की मी औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला गेलो असताना मला बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आता नामदेव महाराज विसोबा खेचरांना भेटतायत तो काळ आहे. त्यांच्या वयाच्या 11-12 वर्ष ते वयाची 18व्या वर्षापर्यंतचा काळ आहे. अशा काळात ते औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला जातात. म्हणून कीर्तन परंपरेचे जनक संत नामदेव आहेत. परंतु त्यांनी पूर्वीच्या कीर्तन परंपरेत बदल केला. पूर्वीची एक कीर्तन परंपरा होती नारदीय कीर्तन परंपरेत एकच व्यक्ती कीर्तन करतो, तोच व्यक्ती टाळ वाजवतो, तोच व्यक्ती प्रमाण देतो, पर्यायाने व्यक्ती एकच असतो. नामदेव महाराज म्हणाले असं कसं, मी जे बोलत असेल ते योग्य असेल तर बाजूच्यांनी प्रमाण द्यावं, बाजूच्यांनी होकार द्यावा, बाजूच्यांनी त्याला अनुमोदन द्यावं. यासाठी नामदेवांनी नवी कीर्तन परंपरा सुरू केली. नामदेव कीर्तनाला उभे राहायचे. इकडून 2-4 टाळकरी, तिकडून 2-4 टाळकरी किंवा एकूण संत मंडळ उभं असायचं आणि नामदेवांच्या अभंगांना ते प्रमाण द्यायचे. याचा पुरावा काय आहे तर एक अभंग आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तनाला उभे आहेत. विनेकरी जनाबाई आहे. जनाबाई विनेकरी असल्या कारणाने त्या समोर बसलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानोबारायांना म्हणतायत उठा आणि तुम्ही अभंग बोला. म्हणजे ही व्यापक कीर्तनाची परंपरा, सगळ्यांना घेऊन चालणारी कीर्तनाची परंपरा ही नामदेवांनी सुरू केली आणि ती आज तागायत सुरू आहे. नामदेवांच्या नंतर ती पुढे एकनाथ महाराजांनी चालवली. म्हणजे मधल्या काळात अनेक संत झाले असतील, त्यांचं डॉक्युमेंटेशन नाहीये. आणि एकनाथ महाराजांच्या नंतर सर्वाधिक लोकप्रिय म्हणून तुकोबारायांनी ती परंपरा चालवली. पुढे निरोबाराय आपल्याला दिसतात. आणि मग नंतर अनेक फड झाले, फडकरी झाले. म्हणजे तुकोबाराय गेल्याच्या नंतर वास्करांचा फड झाला किंवा इतर टाळकऱ्यांचे फड बनले. आजरेकरांचा फड आहे, सातारकरांचा फड आहे, गाडगे महाराजांच्या परंपरेचे फड आहेत, संत कैकाडी महाराजांच्या परंपरेचे फड आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची देखील आज सत्यपाल महाराज ती एक वेगळी कीर्तन परंपरा चालवतात. आणि मग नंतरच्या काळात वारकरी परंपरेला डोळ्यासमोर ठेवून अनेक फडकरी, अनेक फड परंपरा तयार झाल्या. पण याचे मूळ जनक, या फडकऱ्यांचे मूळ जनक, कीर्तन परंपरेचे मूळ जनक संत नामदेव महाराज आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर देखील भक्ती चळवळी उदयाला आल्या होत्या आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर आपापल्या परीने काम सुरू होतं. जसं पश्चिम बंगाल, कोलकाता या भागात चैतन्य महाप्रभूचा संप्रदाय होता. उत्तर भारतामध्ये तुलसीदासांचा संप्रदाय होता. नामदेवांच्या प्रभावानंतर रविदास कबीरांनी फार मोठी भूमिका घेतली. कबीरांच्या आणि वारकरी संत चळवळीच्या जीवनात तफावत, दिनांकामध्ये तफावत जरी दाखवत असले तरी महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेनुसार नामदेवांच्या समकालीनच कबीर होऊन गेले. आणि म्हणून नामदेवांनी उत्तर भारताचे जे दौरे केले त्याच्यामध्ये रविदास, धन्ना जाट, संत कबीर अनेक लोक प्रभावित झाले आणि मग त्यांनी भक्ती परंपरेचे त्या भागात प्रवाह सुरू केले. दक्षिण भारतात देखील आळवार संतांचा भक्ती परंपरेचा मोठा पंथ कार्यरत होता. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे नंदनार या दक्षिण भारतीय कर्नाटकाच्या एका संताला चोखामेळ आणि रविदासाच्या बरोबर अनटचड नावाचा ग्रंथ अर्पण केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात जशा भक्ती परंपरा होत्या तशा महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतर राज्यांमध्ये त्या चांगल्या कार्यरत होत्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या भौतिक परिस्थितीतूनच भक्ती परंपरांचा उदय झाला, भारतभरामध्ये उदय झाला. पण त्याची सगळ्यात मोठी भक्ती परंपरा नाथ संप्रदायाच्या नंतरची जर कोणती म्हणायची असेल तर ती भागवत भक्तीची वारकरी परंपरा आहे, जी खूप मोठी आहे नाथ संप्रदायासारखी. नाथ संप्रदाय अफगाणिस्तानाच्या बाँड्रीपासून ब्रह्मदेशापर्यंत होता, चीनपर्यंत होता. म्हणून महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय
पार काशी-बिशीपर्यंत होता. एकनाथ महाराजही काशीपर्यंत जाऊन आले. म्हणून अर्ध्या भारतावर मोठा व्यापलेला संप्रदाय म्हणजे हा वारकरी भागवत धर्म होता. आणि या भागवत धर्माचा जो काही प्रचार प्रसाराचा पहिला टप्पा जो पूर्ण केला तो नामदेव महाराजांनी. आणि मग पुढचा टप्पा एकनाथ महाराज किंवा तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या अभंगात वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परिनो हे तुका पंढरीचा हा जो शब्द येतो याचाच अर्थ होतो तुकाराम महाराजांनी देखील तीर्थाटन केलं. अनेक ठिकाणी ते फिरले आणि ते म्हणाले की विठ्ठलासारखी सर, विठ्ठलासारखं दैवत कुठे नाही. म्हणून हे सगळे संत अनेक ठिकाणी फिरले, भारत भ्रमण केलं, त्यांनी प्रचार प्रसार केला, पांडुरंगाची भक्ती सांगितली आणि आपल्या पूर्वसंचिताचा देखील उल्लेख केला. मला निळोबारायांचं एक अभंग सांगणं फार गरजेचं वाटतो. निळोबाराय तुकोबारायांचं महत्त्व सांगताना म्हणतात, जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, सांप्रदाय सकळांचा येथुनिया. म्हणजे पूर्व परंपरेला विचारात घेत घेत पुढची परंपरा विकसित होत जाते. तुकोबारायांनी पण म्हटलंय की शिंपियाचा पोर एक खेडिया नामा, त्यांनी विठ्ठल बसवंत केला रे. सगळ्यांच्या समक्ष विठ्ठल कुणी आणला असेल, आम्हा सगळ्यांना पांडुरंगाची भेट कुणी घालून दिली असेल तर ते नामदेवराय आहेत. म्हणून प्रत्येक संत मंडळाने म्हणजे नामदेवरायांचं संत मंडळ, एकनाथ महाराजांचं संत मंडळ, तुकोबारायांचं संत मंडळ, निळोबारायांचं एक संत मंडळ ज्याच्यामध्ये बहिणाबाई सगळे आहेत, या प्रत्येक संत मंडळाने आपापल्या काळात वारकरी परंपरेचा प्रचार प्रसार केला. महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर ते गेले, म्हणून हा संप्रदाय व्यापक झाला. संतांनी विठ्ठलाबद्दलची मांडणी जी केलेली आहे ती अशी आहे की सगळे काही पंथ प्रवाह त्याच्यात सामावलेत. म्हणजे राची ढेरेने पुस्तक लिहिले विठ्ठल एक महासमन्वय. हा जो शब्द वापरला ना महासमन्वय, तो उचित आहे. संतांना तेच करायचं होतं. ते म्हणाले वैष्णव भक्ती आणि वैष्णव परंपरेचे जे काही असेल कंटेंट शाखा त्या आमच्या पांडुरंगातच सामावल्यात. ते म्हणाले शिवभक्ती, शिवभक्तीचे जे काही कंटेंट आणि शाखा असतील त्या देखील पांडुरंगात सामावल्यात. एवढंच काय, मातृदेवतांची शाखा त्या काळात होत्या. ते म्हणाले देवी म्हणून, मातृदेवता म्हणून आम्हाला कुणाला बघायची वेळ आली तर आम्ही पांडुरंगालाच बघू. तुकोबारायांचा अभंग आहे, कुळीची कुळदेवी ठावी केली संतांनी. म्हणजे आम्ही पांडुरंगात मातृदेवता पण पाहतो, पांडुरंगात आम्ही जैनांचा देव म्हणून पण पाहतो. एवढंच काय, पांडुरंगात आम्ही बुद्धाला देखील पाहतो, कारण त्या काळात बुद्धाच्या देखील शाखा होत्या, परंपरा होत्या. आणि म्हणून समन्वयाचं प्रतीक म्हणून त्यांनी पांडुरंग विठ्ठल उभा केला. पण या विठ्ठलाचं मूळ मात्र कुणालाही अजूनही सापडलेलं नाही. काही लोक म्हणतात तो कर्नाटकातून आलेला आहे, कानडू विठ्ठलू. काहींनी म्हटलंय मेंढपाळांचा तो दैवत होता, काहींनी म्हटलंय की तिथे एक शिळा होती. परंतु वारकरी संतांनी पांडुरंगाचं मूळ असं काही सांगितलं नाही. त्याच्या विविध कथा रचल्या, जसं की द्वारकेवरून कृष्ण रुसलेल्या रुक्मिणीला मनवायला आला होता. रुक्मिणी काही ऐके ना, मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू विचार कर, तोपर्यंत एका वनामध्ये माझा भक्त आईवडिलांची सेवा करत बसलाय, मी त्याला भेटतो आणि परत आपण जाऊया वापस. तेव्हा पांडुरंग आले आणि आईवडिलांच्या सेवेत कोण, पुंडरीक, भक्त पुंडरीक मग्न होते. पांडुरंगाने आग्रह केला भेटण्याचा. पुंडरीक म्हणाले आईवडिलांच्या सेवेत व्यत्यय येईल असं मी काही करणार नाही. मग पांडुरंगच म्हणाला काहीतरी काम लाव बाबा, तुझ्या पुण्यातून उतराई झालं पाहिजे. आणि मग एक वीट फेकली कुणी, पुंडरीकाने, आणि त्या विटेवर पांडुरंग उभा राहिला. अशी देखील एक कथा आहे. कानडू विठ्ठलू म्हणणारा अभंगही एक कर्नाटकातून आलेला आणि उत्तरेकडून आलेला कृष्ण हाच पांडुरंग आहे असं म्हणणारं देखील पुंडरिकाच्या रूपाने ही कथा आहेच. सगळ्या संतांनी ती मांडली. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल म्हणाल तर तिचं मूळ काही सापडत नाही, परंतु विठ्ठल अवताराबद्दल म्हणाल तर कलियुगामध्ये विष्णू, शिव, कृष्ण हे सगळे त्याच्यातच सामावलेत. द्वारकेहून आलेला कृष्णच पांडुरंग आहे. अशा प्रकारची ती सगळी संतांची रचना आहे आणि संतांना ते निरपेक्षतेचं प्रतीक ठेवायचंय, म्हणूनच त्याच्या मुळापर्यंत संतांनी, मूर्तीच्या मुळापर्यंत ते कधी गेलेले नाहीये. तर मग नामदेवांच्या लक्षात आलं होतं की इतर देवी देवतांना, मंदिरांना, तीर्थक्षेत्रांना मर्यादा आहेत. काही देवी देवतांच्या हातात शस्त्रास्त्र आहेत, काही देवी देवता शाकाहारी नाहीत, मांसाहारी आहेत, काही ठिकाणी ब्राह्मणांचं प्रस्थ आहे, काही ठिकाणी कर्मकांड आहे, लूट आहे. त्यांना एकमेव पांडुरंग असा दिसला की तो निशस्त्रधारी आहे, त्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही, तो अहिंसेचं प्रतीक आहे. त्यातल्या त्यात त्या पांडुरंगाच्या यात्रेमध्ये कुणीही त्याच्या मूर्तीला हात लावू शकतो, त्याला कडकडून मिठी मारू शकतो.
आणि मग नामदेवांच्या लक्षात आलं अहिंसेचं, मातृत्वाचं, बंधुभावाचं, सलोख्याचं, एकात्मतेचं जर प्रतीक म्हणून कुणाकडे पाहायला पाहिजे तर ते पांडुरंगाकडे. आणि म्हणून या विठ्ठलाची, पांडुरंगाची महती गाणारे अभंग लिहायला नामदेवाने सुरुवात केली आणि त्याला निळोबारायांच्यापर्यंत सगळेजण अभंग लिहित होते. आणि म्हणून विठ्ठलाच्या परंपरागत चालत आलेल्या यात्रेला आणि त्या मूर्तीला नामदेवांनी अधिष्ठान दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. वारीच्या संदर्भात असं होतं की नामदेवांनी उत्तरेकडून दिंड्या आणायला सुरुवात केली. कबीर महाराज इथे महाराष्ट्रात आले होते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन. कमाल महाराज त्यांचे चिरंजीव, त्यांची देखील कबीर घाटावर समाधी आहे कमाल महाराजांची. कमाल महाराज देखील उत्तरेकडून दिंड्या आणि लोक घेऊन आले होते. त्यामुळे दिंड्यांची, पालखीची सुरुवातच संत नामदेव, संत ज्ञानोबा यांनी सुरू करून दिली. अनेक लोक त्यांनी ते घेऊन आले. आणि मग दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला संत गोरोबा काका, संत सावता महाराज, नरहरी महाराज, संत भोजलिंग काका, हे अनेक समकालीन संत, वर्षभर आपण कुठेही असलो तरी चालेल, पण आषाढी आणि कार्तिकीला वाळवंटात एकत्रित येऊ आणि आनंद उत्सव साजरा करू, फुगड्या खेळू, गोपाल काळा करू आणि काला घेऊन आपण पुन्हा वर्षभर आपल्या नैमित्तिक सांसारिक कर्मामध्ये जाऊ, असं ते ठरलं. आणि त्यातून दिंडीचा, पालखी सोहळ्याचा उदय झाला, उगम झाला. नामदेवांच्या नंतर ती पालखी सोहळा चालू असला पाहिजे, वारी नियमित चालू असली पाहिजे, कारण एकनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये वारीचे उल्लेख आहेत. तुकोबारायांच्या अभंगांमध्ये वारीचे उल्लेख आहेत. तुकोबाराय देखील नियमित पंढरपूरला आषाढी, कार्तिकी आणि एरवी पण ते जायचे. म्हणून नामदेवांच्या काळापासून पंढरपूरची वारी जी सुरू राहिली, खरं तर ती नामदेवांच्या आईवडिलांनी वारी केल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे नामदेवांच्या आईवडिलांच्या काळातून त्याच्या अगोदरही पंढरपूरला जाण्याची प्रथा असावी, कदाचित यात्रा वगैरे म्हणून. पण नियमित वारी आषाढी कार्तिकीची जी नामदेवांच्या काळात सुरू झाली ती आज तागायत सुरू आहे. नंतरच्या काळात जसा आपल्या भागात कोणी लोकप्रिय संत झाला तर त्याच्या नावाने पालखी सोहळे, दिंडी सोहळे सुरू झाले. मध्य प्रदेशातून पालख्या येतात, कर्नाटकातून पालख्या येतात, तेलंगणातून येतात, आंध्रातून येतात. त्या भागातल्या लोकप्रिय संताच्या पादुका पंढरपूरला आणायच्या, चंद्रभागेमध्ये त्या पादुकांना आंघोळ घालायची, एक प्रदक्षिणा करायची, 7-8 दिवस राहायचं, एकादशी करायची, काला करायचा आणि मग आपली पालखी दिंडी घेऊन आपल्या मूळ गावी यायचं, असा तो रिवाज आहे. रात्रीला पेटवणी आकटी जागा राहे पालटोनी, रात्रीला जागा पालटून तुम्ही आकटी पेटवा आणि पिकांचं रक्षण करा. म्हणजे शेती कशी करावी, घरात वागावं कसं, बोलावं कसं, संसारात वागावं कसं. संसार काही त्यागायची गरज नाही, संत म्हणाले. आसोणी संसारी जीवे वेगू करी किंवा अवघाची संसार सुखाचा करीना. संतांनी सांगितलं संसारात राहून तुमच्या नैमित्तिक कर्म, म्हणजे कुणी कुंभार असेल तर कुंभारकी करून, कुणी चर्मकार असेल तर चामड्याचा व्यवसाय करून, कुणी सुतार असेल सुतारकी करून, तुमचे व्यवसाय करून तुम्हाला भक्ती करता येईल, यासाठी संतांनी व्यवसायाचं मार्गदर्शन, म्हणजे मी आता सांगितलं शेती कशी करावी, व्यवसायाचं मार्गदर्शन, जीवन जगण्याचं मार्गदर्शन, संसाराचं मार्गदर्शन, हे सगळ्याच संतांनी वारंवार सांगितले. पण याकडे हे सांगताना, ही मांडणी होताना कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि भक्ती परंपरेकडेच ती मांडणी एकांगी होत राहते. आणि ही दुसरी संसारिक जीवन जगण्याची, नित्य जीवन जगण्याची मांडणीच बहुतांशी होत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की संप्रदाय म्हणजे केवळ भक्ती करणाऱ्या लोकांचाच वगैरे वगैरे, पण हा बुद्धिजीवींचा संप्रदाय आहे, हा गोरगरीब कष्टकऱ्यांचा देखील आहे. नंतर असं झालं की पूर्वीला संत म्हणाले होते की तुमचं व्यवसाय करूनच भक्ती करू शकता, पण नंतरच्या काळामध्ये काही लोकांच्या असं लक्षात आलं की याला आपण उपजीविकेचं साधन बनवू शकतो. आणि म्हणून मूळ शेतीचा व्यवसाय असो, कारागिरीचा व्यवसाय असो, तो सोडून लोक कीर्तनकार बनले. आणि कीर्तनकार बनल्याच्या नंतर त्यांनी 12 महिने 24 तास याच्यातच राहायचं, स्वतःला एक वेगळा दर्जा दर्जा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पवित्र अपवित्रतेच्या संकल्पना आल्या. आम्ही तेवढे पवित्र, बाकी तुम्ही तुच्छ, असा एक भाव आला. आणि त्यातून कीर्तन हा फावल्या वेळात एखाद्या गावात जाऊन प्रबोधन करायची जी परंपरा होती ती मात्र लोकांनी करिअरची परंपरा बनवली. आणि त्यातनं संतांनी सांगून देखील लूट सुरू झाली, गरिबांचं शोषण सुरू झालं. आणि दुय्यम जे काही होतं संसार प्रथम, आणि ते करता करता भक्ती, ते मात्र विसरून गेले लोक. पूर्वीच्या एकाही संताने अख्खा संसार सोडून, व्यवसाय सोडून हेच केलं
असं नाही. नामदेवांना 4 मुलं होती, संसार केला. तुकोबारायांची 2 लग्न झाली, संसार केला. सगळ्या संतांनी तुकोबाराय तर व्यापार करायचे, व्यापार उद्योगाला ते मराठवाड्यापर्यंत उदगीरपर्यंत यायचे आणि ते करत करत ते भक्ती करायचे, नामस्मरण करायचे. म्हणून कोणत्याही संतांनी व्यवसाय उद्योगधंदा टाकून दिला नव्हता, संसार टाकून दिला नव्हता. पण आज त्याचा विपरीत आणि उलट सुरू आहे. हे मोठं चिंतनीय आहे. वारकरी संप्रदायाची मूळ विचारधाराच पळवण्याचा कार्यक्रम सुरू आहे किंवा त्याला बगल देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. संतांनी जे सांगितलं ते ऐकायचंच नाही आणि उत्तरेकडच्या वेगळ्याच प्रस्थाला कॉपी करायचं. आता उत्तरेकडून कथा सांगणाऱ्यांचं पेव फुटलंय आणि ते कथा सांगणारे करोडो रुपये घेतात. मग ते कसे पैसे घेतात, तर आपणही घेऊया त्यांच्यासारखं. आपल्याही वारकरी परंपरेत एक स्वतःचं एक साम्राज्य उभं करूया. या भूमिकेतून मुख्य वारकरी विचारधारेचा विचार प्रवाह बाजूला पडतो आहे. आणि मग पैशाची हाव असेल, जमीन जुमला घ्यायची, गाड्या घोड्या घ्यायच्यात, आश्रम स्थापन करायचा आहे, मठ स्थापन करायचा आहे, या लालसेपोटी मुख्य विचारधारा बाजूला राहते. आणि काही लोक, मी सगळेच म्हणणार नाही, आजही निरपेक्ष भावनेने कीर्तन करणारे अनेक लोक आहेत, पण ही संख्या थोडी कमी आहे. आणि आजही संप्रदायाचं काय म्हणता येईल त्याला स्वतःच्या हितासाठी जपणारे, स्वतःच्या कमाईसाठी जपणारे ह्यांची संख्या जास्त झालेली आहे. परंतु कुठेतरी हे स्वरूप बदलत चालले. तुकोबारायांनी तर सरळ सांगितलं होतं, कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन, भाडखाई धन विटाळतो. कीर्तन विकणारे लोकांना तुकोबारायांनी शिव्या दिल्यात. एकनाथ महाराज म्हणाले, आपलीची माता आपण भोगिता, तया प्रायश्चित्त काय द्यावे. एवढं स्पष्ट सांगूनही संतांचं ऐकायलाच तयार नाहीत, अशी आज परिस्थिती आहे. पूर्वीला अशी काही राजकीय भाष्य होत नव्हती किंवा ती तशी दिसत नाहीयेत पूर्वीच्या कीर्तन परंपरा आणि वारकरी संप्रदाय अत्यंत सोज्वळ प्रेमळ लोकांचा समुदाय आहे. कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. आपण आपल्या पद्धतीने आपलं जीवन जगावं असे हे कीर्तनकार आहेत. किंवा हे एकूण सगळा संप्रदाय. शेतकरी कष्टकऱ्यांनी वर्षभर कामं करायची शेतीची आणि वर्षातून 2 वेळा 1 वेळा पंढरपूरला जायचा आणि आपल्या पुन्हा कार्यात मशगूल राहायचा, असा हा कुणाच्या आध्यात मध्यात न पडणारा संप्रदाय आहे. पण अलीकडच्या काळामध्ये राजकीय लोकांनी काही कीर्तनकारांना हाताशी धरून स्वतःचं राजकारण प्रस्थापित करायचा प्रयत्न सुरू केलाय. ज्या त्या भागातला एक नामांकित कीर्तनकार असेल की राजकीय व्यक्ती जातो, त्याच्या गळ्यात मोठा माळहार घालतो, त्याच्या पाया पडतो. किंवा मोठे राजकारणी लोकप्रिय कीर्तनकाराचे कीर्तनं लावतात. कशासाठी? आपलं वोटिंगचा प्रचार करण्यासाठी, वोटर बनवण्यासाठी. आणि सुरुवातीला काही कीर्तनकारांच्या ते लक्षात नाही आलं. मोठ्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला ते गेले, राजकीय नेत्यांनी लावलेल्या कीर्तनाला गेले. त्यातनं कीर्तनातला प्रभाव कमी, पण राजकीय नेत्याचा तामझाम, त्याचा प्रभाव जास्त पडतो. आणि मग त्यातून राजकारण आणि कीर्तनकार यांची जवळीकता साधली गेली. आणि आज आपल्याला असं दुर्दैवाने म्हणावं लागतं की वारकरी परंपरेमध्ये अनेक राजकारणी घुसले. वारकरी परंपरेमध्ये राजकारणी घुसून ते कीर्तनकारांना हवं तसं वागवायला लागलेले आहेत. पण जनता मात्र अजूनही निरपेक्ष आहे, साधी भोळी आहे. जनता मात्र ही कुणाच्या आध्यात मध्यात नाही, असेच आजचे वारकरी आहेत असं म्हणावं लागेल. मुठभर आणि 4 कीर्तनकार असं करत असतील पॉलिटिकली म्हणून काही सगळा संप्रदाय त्यांच्या वळचणीला गेला किंवा तो हातून निसटला असं नाहीये. तर अनेक फडकरी हे पथ्य पाळतात, अनेक फडांचे प्रमुख राजकारणाशी अंतर ठेवून राहतात किंवा तुमचं राजकारण तेवढं आणि आमचं अध्यात्मवाद भक्ती परंपरा एवढी असं ते पाळतात. म्हणून सगळंच काही वाईट आहे असंही नाही. कीर्तनकाराच्या संदर्भातले अनेक अभंग आहेत. म्हणजे त्यांनी कमरेला पोटाला रुमाल बांधण्यापासून कीर्तनात उभं कसं राहावं, मांडणी कशी करावी, आपल्या पूर्वीच्या संताचा अभंग घेऊन तो अभंग कसा सोडवावा याबद्दलची आचारसंहिता आहे. अनेक फडकऱ्यांनी आपल्या फडावरून ती नियमित पिढी दर पिढीगत चालू देखील ठेवलेली आहे. मी एवढंच म्हणेल की संतांचे जे मुख्य अभंग आहेत त्याला प्रमाण मानून कीर्तनाची सोडवणूक केली पाहिजे आणि संत म्हणतात त्याला अंतिम आपण मानलं पाहिजे. संतांनी सांगितलंय की राहणी साधी असावी, लोकांच्या हृदयापर्यंत जाणारी असावी, लोकांना माया प्रेम बंधुभाव शिकवणारी असावी, दया तिचे नाव भूतांचे पालन तुकोबारायांनी म्हटले. आणि म्हणून ही दया दाखवत आपल्या एक आई आपल्या बालकांना मुलाला कसं सांभाळते त्याप्रमाणे आपण ह्या जनतेला सांभाळावं, त्यांना दिशा द्यावी, या प्रकारचा कीर्तनकार असावा.
त्याच्यात अहंकार बिलकुल असू नये. नामदेवांचा अभंग आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. कोणताही कीर्तनकारात अहंकाराचा लवलेश सुद्धा असता कामा नये. तो प्रेमळ, सोज्वळ, मायाळू असावा. समोरचा माणूस वारकरी आहे कळल्याबरोबर भलाही हा तो कीर्तनकार असो, त्याने त्याच्या पायावर डोकं टेकवावं. तुकोबराय म्हणाले, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आता उलट झालंय, कीर्तनकारच जनतेचं पाया पडून घेतात, पण कोणताही कीर्तनकार समोरच्याच्या पाया पडत नाही. पाया पडती जन एकमेका म्हणत होते तुकोबराय. म्हणून कीर्तनकार सुद्धा म्हणजे तो इतरांच्या त्यांनी पाया पडावं, अहंकार अंगात येऊ नये, दर्प येऊ नये, घमेंड येऊ नये, ज्ञानाचा त्याने तोरा मिरवू नये. गरिबांच्या घरी गेलं, जे जेवायला दिलं तसंच खावं. पोत्यावर बसायची वेळ आली पोत्यावर बसावं. पाकिटावरून रडू नये, रुसू नये, फुगू नये. घेऊच नका मी असं म्हणणार नाही, पण गृहस्थी व्यक्ती जो काही तुम्हाला देऊ इच्छित असेल त्याच्याप्रती तुम्ही कोणताही तुच्छता भाव ठेवू नये. असा आजचा कीर्तनकार, असा आजचा प्रचारक असावा असं मला वाटतं. त्याबद्दल तर खूप अभंग आहेत. अभंगातूनच हे प्रचारक कसे असावेत त्याबद्दलचे जोडणारा आहे. आणि जिथे माणसाला जोडलं जातं तो खरा वारकरी. म्हणजे बघा, विविध जातीत विभागलेल्या लोकांना संतांनी जोडलं, म्हणजे विविध जातींची साखळी बनली. म्हणजे माळी समाजातले संत सावता महाराज आले, कुंभार समाजातले गोरोबा काका आले, सुतार समाजातले संत भोजलिंग काका आले, शिंपी समाजातून नामदेव आले. जिथे जाती व्यवस्थेतून माणसं दूर गेली होती त्या विविध जातीच्या माणसांची साखळी केली, एकोपा केला आणि ती माणसं जोडली. वारकरी संप्रदाय माणसं जोडणारा आहे, त्याला जवळ करणारा आहे, एकमेकांची सुखदुःख सामावून घेणारा आहे. एवढंच काय, अस्पृश्य असणाऱ्या चोखामेळ्याच्या दारात जाती अंताचा गोपाळकाला करणारा हा संप्रदाय आहे. सगळ्या जातीचे संत, एवढंच काय, ज्ञानेश्वर महाराज, संत भोजलिंग काका, संत सगळे संत कुणाच्या दारात जेवायला बसले होते? उच्च जातीय संत अस्पृश्य असणाऱ्या चोखामेळ्याच्या दारात जेवले, गोपाळकाला केला, पांडुरंगाच्या पितांबर त्या जेवताना भरला, इतकं ते सगळं वर्णन आहे. म्हणून संत माणुसकीचा, जोडण्याचा, एकोप्याचा, बंधुभावाचा संदेश देतात, सलोख्याचा संदेश देतात. महाराष्ट्राची वीण ती अटूट एकात्मतेची वीण आहे, एकात्मतेचा संदेश देतात. आणि हा संदेश जिथे पाळला जातो तो खरा वारकरी. आणि नेमकं जिथे तोडणारी भाषा केली जाईल, संतांच्या विरुद्ध वर्तन केलं जाईल, त्याला काही वारकरी म्हणता येणार नाही. म्हणून मी एवढंच सांगेल, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी, नामा म्हणे जया असावे कल्याण, जयामुखी नाम पांडुरंगाचे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. धन्यवाद.